ती फोनपाशी पोचण्याआधीच त्याने तिला धरलं आणि उचलून पलंगावर टाकलं. तो तिचे कपडे फाडायचा प्रयत्न करत असतानाच पल्लवी त्याला चावत बोचकारत होती. तिनं आपल्या दोन्ही पायांनी त्याच्या मांड्यांच्या मधोमध एक जबरदस्त प्रहार केला. दुपारपासूनच पाऊस लागला होता. घरात शांतता होती. पल्लवीला कधीकधी अशी शांतता हवीशी वाटायची. रेडिओ, टीव्ही, डेस्क सगळं बंद करून आपल्याच विचारात मग्न राहायला तिला आवडायचं. आपल्यातच मग्न असताना तिला वाटलं शेजारच्या खोलीत काही आवाज झाला. लक्षपूर्वक पुन्हा ऐकलं. नंतर काहीच आवाज आला नाही. आपल्याला एकटेपणाचं भय वाटलं की काय असं तिच्या मनात आलं. पावसामुळे बाहेरही अंधारून आलं होतं. पल्लवीने खिडकीतून बाहेर बघितलं. त्याच वेळी पुन्हा तिला काहीतरी आवाज ऐकू आला. अंधारातच तिनं सर्वत्र नजर फिरवली. तिनं दार बंद करताना व्यवस्थित बंद केल्याचं तिला आठवत होतं. चुकून कडी घालायची राहिली का? घराबाहेर पडताना आईने बजावलं होतं, घराच्या खिडक्या दारं नीट बंद कर. तिनं हसून आईला ऐकवलं होतं, अगं मी आता काही लहानशी मुलगी नाही. वकील झाले, PhD करते, जुडो कराटे शिकले, एखाद्या गुंडाला सहज लोळवीन. तरीही आईनं बजावलं होतं, तू एक मुलगी आहेस, स्त्री आहेस, मुलीला अब्रू जपावी लागते, समाजाला भिवून राहावं लागतं. आई तू अजिबात काळजी करू नकोस, मी स्वतःची नीट काळजी घेईन. तिनं आईला विश्वास दिला. आज तर ती घराबाहेरच गेली नव्हती. आई बाबा घराबाहेर पडले त्याला काही तासच झाले होते. ती असा विचार करते आहे तोवर तिला पुन्हा घरात कुणीतरी वावरते असा भास झाला. तिनं दिवा लावला, पण वीज गेली होती. तिला एकदम भीती वाटली. ती मेणबत्ती घ्यायला उठली तेवढ्यात वीज आली. पाऊस अजूनच जोरात कोसळू लागला. कदाचित पावसाच्याच आवाजानं तिला भास झाला असावा. अंधारामुळे ही भीती वाटतेच. आत्ता फक्त सायंकाळचे 7 वाजले होते. तहान लागली होती म्हणून पल्लवी उठली. स्वयंपाकघरात जाऊन तिनं तिथला दिवा लावला आणि फ्रीजकडे वळली आणि नकळत किंचाळली, कोण आहेस तू? कशीबशी ती बोलली. काळ्या फडक्यात चेहरा झाकलेला तो कोणी पुरुष होता. त्यानं पल्लवीच्या तोंडावर हाताचा तळवा दाबून धरत धमकी दिली, ओरडू नकोस, परिणाम वाईट होईल. त्याचा हात ढकलत पल्लवीने म्हटलं, काय हवंय तुला? कोण आहेस तू? मूर्ख मुली, एखाद्या तरुण पुरुषाला तरुण मुलीकडून काय हवं असतं? बरेच दिवस तुला बघत होतो, आज संधी मिळाली. त्याच्या हातातून स्वतःला सोडवून घेत पल्लवीनं त्याला म्हटलं, बडबड बंद कर, मी तुला घाबरत नाही. ताबडतोब इथून चालता हो, मी पोलिसांना बोलवतेच. पण ती फोनपाशी पोचण्याआधीच त्यानं तिला धरलं आणि उचलून पलंगावर टाकलं. तो तिचे कपडे फाडण्याचा प्रयत्न करत असतानाच पल्लवी त्याला चावत बचकारत होती. तिनं आपल्या दोन्ही पायांनी त्याच्या मांड्यांच्या मधोमध एक जबरदस्त प्रहार केला. तो एकदम कळवळला, दूर जाऊन पडला. विजेच्या वेगाने उठून पल्लवी खोलीबाहेर धावली. तिनं खोलीचा दरवाजा बाहेरून बंद करून घेतला. पल्लवीनं हॉलमधून पोलिसांना फोन केला. पोलिसही लगेच आले, पण खोलीचं दार उघडलं तेव्हा खोलीत कोणीही नव्हतं. खिडकीचे गच वाकून तो पसार झाला होता. खोलीतल्या एकंदर अवस्थेवरून पल्लवीनं किती जोरदार प्रतिकार केला होता हे सहज कळत होतं. आई बाबांना कळताच तेही ताबडतोब आले. आईच्या गळ्यात पडताच पल्लवीला रडू फुटलं. तिच्या चेहऱ्यावर हातापायावर ओरखडे होते, मुक्कामाराचे डाग होते. पल्लवीनं आई वडिलांना पोलिसांना पूर्ण हकीकत सांगितली. आई, माझं जुडो कराटेचं ट्रेनिंग माझ्या कामी आलं. मीही त्याला सणसणीत लाथ घातली, चावले, बोचकारलं, स्वतःला सही सलामत वाचवू शकले. पल्लवी आता सावरली होती. पण प्रेसला कशी कोणी विकृत बातमी दिली कोणास ठाऊक. वणवा पसरावा तशी बातमी पसरली. मुलीवर बलात्कार झाल्याची बातमी. आई वडील हादरले. खरंच बलात्कार झाला का? पल्लवीनं तर तसं सांगितलं नाही. पल्लवीनं आई वडिलांना सांगितलं, माझ्यावर विश्वास ठेवा. बातमी कुणी कशी दिली मला ठाऊक नाही, पण तसं काहीच घडलं नाहीये. मीच त्याला धडा शिकवलाय. माझ्यावर विश्वास नाही का? आई बाबा अजूनही घाबरलेले होते. ही बातमी घरोघरी वाचली जात असेल. आमच्या मुलीबद्दल लोक काय काय बोलतील, मला फार भीती वाटते, आई बाबांना म्हणत होती.
तेवढ्यात फोनची घंटी वाजली. लोक सहानुभूती दाखवत होते, दुःखात सहभागी असल्याचं सांगत होते. आम्हाला आमच्या मुलीच्या कर्तृत्वाचा अभिमान वाटतोय. तिनं त्या दटिंग्याला धडा शिकवलाय. पेपरनं चुकीची बातमी दिली आहे. आई बाबा प्रत्येकाला समजावत होते. सायंकाळ होता होता योगेशचा फोन आला. त्याच्या मुलाशी पल्लवीचं लग्न ठरलं होतं. डिसेंबरमध्ये लग्न व्हायचं. पेपरला बातमी वाचली. वाईट वाटलं. मी नंतर फोन करतो. त्यांच्या बोलण्याचा एकूण पद्धतीवरून बाबा घाबरले, विचलित झाले. आईला म्हणाले, पेपरच्या या बातमीनं आपला सत्यानाश केलाय. योगेशजींचा फोन होता. त्यांच्या बोलण्याची पद्धत विचित्र वाटली. ते म्हणाले, तुम्ही आता वाईट मनस्थितीत असाल. मी तुमचा त्रास वाढवत नाही. नंतर बोलतो. पोलीस आणि मीडियावाले घरी येतच होते आणि आम्ही पल्लवीचा इंटरव्ह्यू घेऊ इच्छितो. इतकं गलिच्छ खोटं नाटं छापूनही समाधान झालं नाही का? मुलीनं स्वतःला वाचवलं, त्या दृष्ट्याला हाणलं, ते पुरेसे नाही का? मीडियावाले मुकाट झाले. पण पोलीस म्हणाले, तसं नाही सर, आम्हाला गुन्हेगार पकडायचा आहे. पल्लवी मॅडमनं त्याला ओळखायला आम्हाला मदत करावी अशी आमची इच्छा आहे. पोलिसांना बोलवून तू फार मोठी चूक केली आहेस पोरी. किती त्रास होतोय, वैतागून बाबा म्हणाले. पण बाबा, अन्यायाला वाचा फोडायला हवी असं तुम्हीच म्हणता ना? पल्लवीनं त्यांना शांत करत म्हटलं. खरं काय घडलं ते मी तुम्हाला सांगितलं आहे. माझ्यावर विश्वास ठेवा ना. नाही ग पोरी, नाही. केस फाईल करून तू घोळ केला आहेस. त्याचे परिणाम बघते आहेस ना. सगळीकडे बातमी पसरली आहे. अशा घटनांची वाच्यताच करायची नसते. बाबांचं बोलणं ऐकून पल्लवीला गरगरायला लागलं. हे काय बोलताय बाबा? सत्यवीर कर्मवीर असलेल्या माझ्या बाबांच्या मनात असले विचार असतील असं वाटलं नव्हतं मला. तुम्ही मला अन्याय अत्याचार लपवायला सांगताय. मी पूर्ण क्षमतेनं शरीरबळ आत्मबळ वापरून स्वतःला सिद्ध केलंय, तर माझं कौतुक करण्याऐवजी, मला आधार देण्याऐवजी माझा धिक्कार करताय. लोकांच्या बोलण्याला घाबरतात. स्वतःच्या मुलीवर अविश्वास दाखवताय. मेडिकल कॉलेजात शिकणारी पल्लवीची बहीण रितिका घरी आली होती. तिनं मिठी मारून ताईचं कौतुक केलं. तिच्या येण्याने तिच्या धीरानं थोडं बरं वाटलं. आईबाबांना वाटणारी भीती शेवटी खरी ठरली. फोनवरच योगेशजींचा अत्यंत नम्रपणे पण ठामपणे पल्लवी आणि प्रज्वलचं लग्न मोडल्याची बातमी सांगितली. त्यांच्यावर जणू वजाघात झाला. आई पल्लवीवर ओरडली. स्वतःच्या शौर्याची अशी दवंडी पिटवून काय मिळालं तुला? सुरक्षित राहिलीस तेवढं पुरेसं नव्हतं? विनाकारण ठरलेलं लग्न मोडलं. बरं झालं ना आई? त्यांची संकुचित विचारसरणी आधीच कळली. ते लग्नानंतर असं काही घडलं असतं तर त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला असता का? पण त्यांना तशी कशाला दोष द्यायचा? माझीच माणसं जिथं मला परकी झाली तिथं इतरांचं काय? बोलता बोलता तिचा कंठ दाटून आला. पल्लवीला कळत नव्हतं की तिचं पुढचं आयुष्य कसं जाणार आहे. अविश्वासाचं मळभ दाटून आलेलं. तिच्या बोटात अजूनही साखरपुड्याची अंगठी होती. ती अंगठी प्रज्वलनं तिच्या बोटात घातली तेव्हा त्याचा झालेला स्पर्श, त्यातील प्रेम, आपुलकी सगळं खोटं होतं का? किती स्वप्न बघितली होती तिनं. अजूनही ती हिऱ्याची अंगठी तिच्या अनामिकेत होती. पण या क्षणी तिला त्या हिऱ्याची बोच असह्य वाटली. नाती इतकी तकलादू असतात का? न घडलेल्या घटनेमुळे ती तुटतात. या एका घटनेनं विश्वासाची भावना पार धुळीला मिळाली. प्रज्वलच्या आई वडिलांचं जाऊ दे, त्यानंतरही निदान एकदा भेटायचं, बोलायचं, सत्य जाणून घ्यायचं, तोही इतका क्षुद्र मनोवृत्तीचा निघावा. आज 8 दिवसांनी पल्लवी घराबाहेर पडत होती. युनिव्हर्सिटीत जाऊन बघायचं होतं. मित्रमैत्रिणी, शिक्षक, सहकारी कशी काय प्रतिक्रिया देतात. तिला आवरून घराबाहेर पडताना बघितलं. आई बोललीच, अगं इतक्यात अशी तयार होऊन बाहेर पडू नकोस. घटना जरा जुनी झाली की लोकांना विसर पडतो. पल्लवी संतापलीच. कोणती घटना? काय झाले? तू विनाकारण का माझ्या मागे असतेस आई? अगं असं वागून तू मला किती दुखावते आहेस हे कळतंय का तुला? तुझं सगळं प्रेम, माया, ममता कुठं गेली ग? मग शांत होऊन ती म्हणाली, आई जे होईल ते सोसायला मी समर्थ आहे. तू उगीच माझी काळजी करू नकोस. युनिव्हर्सिटीत सगळ्यांनीच तिच्या धाडसाचं कौतुक केलं.
कोणालाही तिच्यावर अविश्वास दाखवावा असं वाटलं नाही. पल्लवी सुखावली. तिनं PhDचा प्रबंध पूर्ण केलाच होता. लवकरच तिला डॉक्टरेट मिळणार होती. आता तिनं प्रशासकीय सेवेच्या परीक्षेसाठी कंबर कसली. समाजात स्वतःला सिद्ध करायला पॉवरही हवीच. जे ठरवलं ते मिळवायचा हा तिचा स्वभाव होता. तिनं कठोर परिश्रम केलं अन पेपरमध्ये पहिल्या पानावर बातमी छापून आली. भारतीय प्रशासकीय परीक्षेत डॉक्टर पल्लवी भुते यांना प्रथम क्रमांक मिळाला. आता तिचे प्रचंड कौतुक सुरू झाले. आईबाबाही आनंदले, पण तिला जवळ घेऊन कौतुक करू शकले नाही. त्यांच्यात पडलेली दरी साधली जात नव्हती. ज्या क्षणी तिला आधाराची अत्यंत गरज होती तेव्हाच त्यांनी तिला दूर लोटली होती. हे पल्लवीही विसरू शकली नव्हती. उत्तम अधिकारी म्हणून ती नावाजली जात होती, पण तरीही कुठंतरी काहीतरी खटकत होतं. काय ते तिला समजत नव्हतं. तिला लक्षात आलं, त्या काळात तिनंही स्वप्न बघितलं होतं. उत्तम पत्नी, उत्तम गृहिणी, उत्तम सून, उत्तम आई होण्याचं. आपलं प्रेम, आपल्यातली माया, ममता तिला आपल्या कुटुंबावर उधळायची होती, पण ते झालंच नाही. कधीमधी रात्रीच्या अंधारात एकांतात ती रडून घ्यायची, आपल्या भावनांना वाट करून द्यायची. पण आता तिला नाती-गोती नको होती. तिचा विश्वासच उडाला होता. पण तिला खूप स्थळं सांगून येत होती. आई-वडील लग्न करण्यासाठी सतत दबाव आणत होते. स्थळ नाकारू नये म्हणून विनवत होते. पण तिचे स्पष्टच सांगितले, या विषयावर पुन्हा बोलायचं नाही. मला संसार करायला वेळ तरी कुठे आहे. मी अशीच सुखात आहे. कामाच्या निमित्तानं पल्लवीला खूप प्रवास करायला लागायचा. एकदा अशीच ती दिल्लीला निघाली होती. सामान व्यवस्थित लावून तिनं वाचायला सुरुवात केली. गाडी सुटायला काही क्षणाचा अवधी असतानाच कुणी प्रवासी डब्यात चढले आणि सामान नीट लावू लागले. सहजच पल्लवीचं लक्ष गेलं. ती दचकलीच. तो प्रांजल होता. क्षणात तिनं निर्णय घेतला, आपली जागा बदलायला हवी. त्या क्षणी प्रांजलचंही तिच्याकडे लक्ष गेलं. त्याचा चेहरा आनंदाने उजळला. कुठलीही प्रस्तावना न करता तो एकदम म्हणाला, मला याच चमत्काराची प्रतीक्षा होती पल्लवी. मी वाट बघत होतो आपल्या भेटीची. पल्लवीनं काहीच प्रतिक्रिया दर्शवली नाही, पण प्रांजल मात्र आपली बाजू मांडण्यासाठी उतावळी आणि आग्रही होता. पल्लवीला बोलायची संधी न देता तो बोलू लागला, तू UPSC पहिली आलीस त्या दिवशीच खरं तर तुझं अभिनंदन करायचं होतं, पण माझं धाडस झालं नाही. मी तुझा अपराधी आहे. मी भित्रा होतो ग, पण मीही तुझ्यासारखीच मेहनत घेतली आणि प्रशासकीय अधिकारी झालो. मनात होतं आपली नक्की भेट होईल. तसे आज भेटलो. मला क्षमा कर. तू धाडसी आहेस, मी मात्र कमी पडलो. त्याच्या चेहऱ्यावर बोलण्यात पश्चाताप आणि क्षमायाचना होती. माझ्या आईनं बाबांना सांगितलं की तिला अशी धाडसी सून नकोय. सरळ साधी संसार करणारी सून हवी आहे. शेवटी बाबांना फोन करावा लागला. मी तुला भेटायला येणार होतो, पण आईनं जीव देईन अशी धमकी दिली. शेवटी मीही सांगितलं, ठीक आहे, मी आत्ता भेटत नाही, पण मीही कुठल्याही मुलीशी लग्न करणार नाही. मनात ठरवलंच होतं की तुझ्याशिवाय माझी पत्नी इतर कुणी असू शकत नाही. माझ्या प्रतिज्ञेमुळे आईही गोंधळली आहे. तिला आता आपली चूक उमगली आहे. पण तरीही मी तुला भेटायचं धाडस करू शकलो नाही. पल्लवी दगडी मूर्तीसारखी निश्चल बसली होती. खरं तर तिला प्रांजलला सांगायचं होतं की तिचं हृदय आता कोरडं वाळवंट आहे. सगळं आता ती विसरली आहे. प्रांजलनं यापुढे तिच्याशी संपर्क करू नये, पण ती काहीच बोलली नाही. प्रांजलच्या बोटात आजही साखरपुड्याची अंगठी होती. प्रांजलने खरोखर आपलं हृदय तिच्यापुढे उघडं केलं होतं. पुढला प्रवास निशब्दपणेच झाला. त्यानंतरच्या आठवड्यात पल्लवी ऑफिसमधून घरी आली तेव्हा प्रांजलचे आईवडील हॉलमध्ये बसलेले तिला दिसले. कितीतरी वर्षात आईनं उत्साहानं प्रेमानं उच्चारलेले शब्द तिच्या कानावर आले. अगं बघ तरी कोण आले. पल्लवी त्यांच्यासमोर येऊन उभं राहिली. आयुष्यात त्यांची तोंड बघणार नाही असं तिनं ठरवलं होतं. त्याच माणसांना तिला सामोरे जावं लागलं. प्रांजलची आई पटकन उठली. पल्लवीचे हात आपल्या हातात घेऊन तिनं पल्लवीला शेजारी बसवलं आणि ती म्हणाली, मला क्षमा कर मुली.
तुझ्यासारखी हिरकणी आमच्या नशिबानं लाभली होती, पण आम्हालाच पारख करता आली नाही. आमचं चुकलं. माझ्या मुलाचं दुःख, त्याचा संताप मला बघवत नाहीये. माझं अज्ञान, माझा अहंकार, माझी चूक या सगळ्यांचं प्रायश्चित्त माझ्या मुलाला भोगावं लागतंय. मी तुझी अपराधी आहे, माझा मुलगा नाही. मला एक संधी दे. मी क्षमा मागते तुझी. बोलता बोलता त्या खूपच भावना विशेष झाल्या. प्रांजलच्या वडिलांच्याही चेहऱ्यावर तेच भाव होते. पल्लवीला कठोर होता आलं नाही. काही न बोलता ती उठून आतल्या खोलीत निघून गेली. त्या रात्री तिला झोप येईना. ट्रेनमध्ये क्षमा मागणारा, स्वतःची चूक कबूल करणारा प्रांजल पुन्हा पुन्हा डोळ्यापुढे येत होता. मधल्या काळात तो भेटून गेला नाही याचा राग आता उरला नव्हता, कारण आपण भ्याडपणे वागलो हे त्यानं प्रांजळपणे कबूल केलंच होतं. आता त्यांचे आई वडीलही क्षमा मागून गेले होते. ती तरी त्यांच्यासमोर कुठं रौप्यरुद्र दाखवू शकली होती. पल्लवीला रडू यायला लागलं. बराच वेळ रडून झाल्यावर तिला मोकळं वाटलं. मग झोपही लागली. 8 दिवसांनी आई तिच्याजवळ येऊन बसली. इतके दिवस तुला विचार करायला वेळ दिला. आता एकदा काय तो निर्णय घेऊन टाक गं. योगेश पुन्हा पुन्हा फोन करतायत. आम्ही त्यांना काय उत्तर द्यायचं? आई आशेने तिच्याकडे बघत होती. तिने आईकडे बघितलं आणि उठून उभी राहत ती सहजपणे म्हणाली, तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. मी तयार आहे. आई आनंदानं समाधानं उठून जाणाऱ्या लेकीकडे बघत राहिली. घरात पुन्हा एकदा आनंद दाटला. दुसऱ्याच दिवशी आई बाबा लग्नाची तारीख ठरवण्यासाठी निघून गेले. तुम्हाला ही कथा आवडली असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.